नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भ राज 358। मी ठाणेदार विवेक देशमुख हे इथं योद्धा येथे रुजू होत असताना त्यांचा सत्कार घेतला गुच्छ देऊन। तेव्हा त्यांना आम्ही अवैध धंद्याची वेळोवेळी माहिती देत होतो। सीसीटीव्ही फुटेज त्यांना पाठवत होतो की तुम्ही बा अवैध धंदे चालू आधी तर किंवा आधी वरली असेल किंवा वाळू तस्करी असेल। मी त्यांना फोन सतत करत होतो, परंतु त्यांनी माझा नंबरच ब्लॉक लिस्टमध्ये टाकल्यानं नेहमी फोन लागत नव्हता। नंतर मी दुसरा डबल फोन केला तर त्यांना माहिती दिली की बाबा तुम्ही साहेब अशी वाळू तस्करी होत आहे, तुम्ही कारवाई करा। तर मी दुसऱ्या फोन केल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिले, मी माझ्या मनानं कारवाई करीन, तुम्ही करसाल सांगसाल म्हणून करणार नाही। ब्लॉक लिस्टमध्ये का टाकलं तर माझा प्रश्न आहे। आता ते लोकसेवक असताना जर असे माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर असे उडवाउडीची उत्तर देत असेल तर त्याला काय म्हणावे। त्यांची मी तक्रार कलेक्टर साहेब, एसपी साहेब, आनंद साहेबांकडे केली। आनंद साहेबांनी मला कारवाई करायचं आश्वासन दिलं प्रत्यक्ष, आणि कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं। त्याच्यानंतर 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला। त्यावेळेस मी तक्रार दिली होती त्यांनी यांच्या चौकशी करून, निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करा, परंतु त्या सगळ्या माझ्या अर्जाला केराची टोपली दाखवली। त्यामुळे त्या ठाणेदार साहेबांची मी तक्रार दिल्यामुळे एसडीपी साहेब राहुल गायकवाड दर्यापूर एसडीपी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी साहेबाचं बयान घेतलं। त्यांनी माझ्या नको ते आरोप केलेले आहेत। मी ते माहितीच्या अधिकारात माहिती काढली, त्यावेळेस मला सिद्ध माहिती पडलं की माझ्यावर नको ते आरोप म्हणजे पैसे मागते, रेतीवाल्याकडून पैसे मागते किंवा मला वेळोवेळी फोन करते अवेळी। पण मी कधी अवेळी फोन केला नाही। 4दा फक्त ठाणेदार साहेबांना कॉल केलेले आहेत। 2 माझ्याकडून बोललो माझ्या मोबाईलवरून आणि 2 इतर काढून, 4 पेक्षा अधिक 5वा कॉल केलं असेल तर त्याच्या सायबरमधून सीडीआर काढून याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी की मी किती वेळा कॉल केले, तर त्याच्यावर कारवाई नाही झाली। म्हणून मी आता जर मी एवढी सत्यता तक्रार करून जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर जगण्यात काही अर्थ नाही असं मला वाटलं। म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, पोलीस महानिरीक्षक असतील किंवा एसपी साहेब असतील, कलेक्टर असतील, यांनी एक चौकशी समिती नेमून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी। पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर व विवेक देशमुख ठाणेदार योद्धा तत्कालीन ठाणेदार यांच्या या आरोपाची निष्पक्षपणे चौकशी करावी। मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी, किंवा ते जर दोषी असतील ते पुराव्यानिशी मी त्यांचे पुरावे सर्व उपलब्ध करून देतो, नाहीतर माझ्या विरोधातले त्यांनी पुरावे उपलब्ध करून द्यावे, माझ्यावर कारवाई करावी। म्हणजे मी याच्यानंतर मी खोटी तक्रार करणार नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार मी खोटी तक्रार करतो देशापूर्वक, आणि त्यांचे म्हणणे असे आहे की विविध पोलीस स्टेशनला यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। माझ्यावर चोरी शिनालीचे गुन्हे दाखल नाही, माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते आंदोलनाचे जनहितार्थ गुन्हे दाखल आहेत। तर त्यांनी तो तसा मोगम स्वरूपाचा अहवाल एसडीपीओ साहेबांनी, एसपी साहेबांना दिल्यामुळे माझ्या मनावर खूप परिणाम झालेला आहे। त्यामुळे माझं जीवन मला असं नको जगावे वाटत नाही, एवढा मोठा अन्याय केल्यासारखं वाटते माझ्यावर। राष्ट्रपती महोदयांना आपण पत्राद्वारे काही सूचना यांना दिली, पण राष्ट्रपती साहेबांना अजूनपर्यंतही पत्र दिलं नाही। मी फक्त एसडीपी साहेब, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सर्व पत्रव्यवहार केलेला आहे। काहीतरी अपरिय कारणामुळे, शेतीच्या कामामुळे त्यांना पत्र पाठवणे राहिले, कारण 7 तारखेपर्यंत पोस्टपीड काहीतरी पोस्टाची काहीतरी अडथळा होता, पाठवत बंद होती सेवा। त्यामुळे अजूनपर्यंत पावसामुळे, शेतीच्या कामामुळे मी वाजे राहिले, पण मी पाठवणार। आणि मी याच्या पुढेही नाही मला न्याय मिळाला तर मी कोर्टात न्यायालयात जाऊन दाद मागणार, पण दूध का दूध पाणी का पाणी हे करावंच लागेल।